उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसच्या हवाई पट्टीवर राफेल, जगवार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिकं। आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक्सप्रेस वेवर विमानांचं लँडिंग करता येणार। एनआयएचं पथक पहलगाम हल्ल्याचं रिक्रिएशन करणार। एनआयएचं पथक अत्याधुनिक उपकरणासह बैसरम खोऱ्यामध्ये दाखल। पहलगाम हल्ल्यानंतर 3000 जण पोलिसांच्या ताब्यात। कसून चौकशी सुरू। 10 वर्षांपूर्वी दगडफेकीत सहभागी असलेल्या तरुणांची देखील चौकशी। केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांचा पाकिस्तानला इशारा। पहलगाम हल्ल्याची आता ॲक्शन बघा। सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर सी.आर. पाटील यांचं मोठं वक्तव्य। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचलमधील कुलू जिल्ह्यात बॉम्बस्फोटाची धमकी। सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाबाबत धमकीचा आपत्कालीन विभागाला ईमेल। पोलीस प्रशासन आणि सैन्य दल अलर्टवर। पहलगाममधील हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले। बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्र लपवल्याचं तपासामध्ये उघड। एनआयए सूत्रांची माहिती। एनआयएकडून पहलगाम हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल तयार। पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेनं भारताला ग्रीन सिग्नल दिलाय का, अशी चर्चा। भारताने दहशतवाद्यांच्या विरोधात ॲक्शन घ्यावी, क्षेत्रीय युद्ध भडकू नये याची काळजी घ्यावी, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांचं वक्तव्य।